सांगलीमधून एक दुःखद बातमी समोर येते। सांगली जिल्ह्यातील विटा शहरात सकाळी घडलेल्या भयानक दुर्घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते। इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात ठेवलेल्या फ्रीजच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने एका कुटुंबातील चौघांचा जागीच जीव गेला। या स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली आहे। ही दुर्घटना विटा शहरातील जुना वासुंबे रोडवरील सावरकर भागात घडली। येथे विष्णू पांडुरंग जोशी या नावाच्या व्यक्तीचं जय हनुमान स्टील सेंटर नावाचं एक दुकान आहे। दुकानाच्या वरच्या मजल्यावर जोशी यांचं कुटुंब राहत होतं। सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास अचानक दुकानातून धूर निघताना दिसला। काही क्षणातच इथे जोरदार स्फोट झाला आणि आग भडकली। या भीषण आगीमध्ये विष्णू पांडुरंग जोशी यांची पत्नी, ते स्वतः, त्यांची एक मुलगी आणि त्यांची एक 2 वर्षाची नात यांनी त्यांचा जागी जीव गमावलाय। या घटनेत एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा जीव गेल्याने संपूर्ण विटा शहरात हळहळ व्यक्त केली जाते। सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केलं। इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दुकान व वरच्या मजल्यावर निवासस्थान असल्यामुळे लोक मध्येच अडकले। शेजारची घरे एकमेकांना लागून असल्याने अग्निशमन दलाला मदत कार्यात अडचणी येत होत्या। घटनेची माहिती मिळताच विटा नगरपालिकेचा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। तब्बल 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली। या स्फोटाचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचं सांगितलं जात आहे। शॉर्ट सर्किटमुळे दुकानातील फ्रीजचा सिलेंडर स्फोट झाला आणि त्यातून ही आग पसरली असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। घटनेनंतर विटा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय। या दुर्दैवी घटनेने विटा शहरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी जोशी कुटुंबाच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय। एकाच कुटुंबातील 4 जणांचा जीव गेल्याने संपूर्ण इमारत जळून खाक झाल्याने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे।